आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिथे ना प्रायव्हसी नावाची गोष्ट नाहीये. तिथे सगळे एकमेकांच्या खोलीत डोकावत असतात. कोणाची नजर गेली आणि चोरीला गेली तर आई पण आपण असा विचारच का करतोय? आय मीन चोरी तर कुठे पण होऊ शकते ना, आपल्या घरी पण होऊ शकते नाही? नाही बरोबर आहे. कसं आहे की मला असं वाटतं की दागिने यांच्याकडे सुरक्षित राहते, काहीच प्रॉब्लेम नाही. सुमनताई, हे तुम्ही घरी घेऊन जा तुमच्या. ठीक आहे. आणि देवाशिवांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही ते परत घेऊन येऊ. हो, भेटूया परत. आणि वरुण, तू येत जा रे अदनमधनं, म्हणजे आम्हालाही बरं वाटतं. हो नक्की येईन. चल सई, येऊ आम्ही. आता झालं ना सगळं तुझ्या मनासारखं, तरी का डोळ्यात पाणी? मामा, खरं तर हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. मला ना तुझे आभार मानून तुला परक नाही करायचं म्हणून नाही मानत आहे. पूर्वी कधी बापाचे आभार मानते? तसं नाही रे. खरं तर मी माझ्या वडिलांना पाहिलं नाही रे. ते कसे वागायचे, कसे बोलायचे काहीच माहिती नाहीये. पण तुझ्यामुळे मला वडिलांची कधी उणीव नाही भासली. एखाद्या मुलीचा बाप तिच्यासाठी जेवढं करणार आहे ना, तेवढं तू माझ्यासाठी करतोस. खरंच मधू, मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तुझ्यासारखा भाऊ मला मिळाला. काय चाललंय तुमच्या दोघींचं? बघा, असं बोलू नका, नाहीतर मग हे बघ सई, एक कायम लक्षात ठेव, तुझा मामा जिवंत आहे ना, तोच तर तुला कसलीच काळजी करायची गरज नाहीये. हिला कशाला काळजी करावी लागणार आहे? काळजी तर मला आणि अंजलीला करावी लागते. हिचा बाप पळून गेला, पण हिच्या पाठीशी उभा राहिला ना हिचा मामा खंबीर होऊन. पण माझ्यासाठी माझा नवरा एवढा दडदाकट समोर उभा आहे. माझ्या लेकीसाठी तिचा बाप आहे. पण उपयोग काय मला त्याचा? काय उपयोग आहे? ललिता, मी तुमच्यासाठी काही कमी खस्ता खात नाही, पण तुम्हाला किंमत नाहीये त्याची. काही करत नाही तुम्ही आमच्यासाठी. तुम्ही जे काही करता ना ते तुमच्या लाडक्या बहिणीसाठी आणि तिच्या या 2 मुलांसाठी करता. आत्ता पण बघा ना, एवढं सोनं खरेदी केलं. तुमची लाडकी भाची म्हणाली विकून टाकली मामा स्वतःला माझ्यासाठी, तर तेही कराल तुम्ही. अगं काय बोलतेस तू हे? हा, काय चुकीचं बोलते मी? बघितलंस ना आत्ता आतमध्ये काय काय केलं ते तुझ्यासाठी. चुकीचं बोलते ललिता, आपण दुसऱ्यांच्या दारात होते, लक्षात ठेव. आपल्या मुलीचं सासर आहे. हे मात्र अगदी बरोबर बोलला. हे आपल्याच लेकीचं सासर. काय म्हणाले? काही नाही, पाय दुखायला लागलेत माझे उभे राहून. चला आता सई येते.
काम करत होतात ना? काम होत राहिलो. आत्ता मला हेड मसाज हवा द्या प्लीज. ठीक आहे. वाव सुपर्ब. सही यार, सिरियसली तुमच्या हातनं जादू आहे, जादू. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही का थँक्यू म्हणताय? का? तुम्हाला माहित नाहीये मी का थँक्यू म्हणते ते? नाही माहिती. हो का? आज तुम्ही मुद्दाम ती चेन निवडलीत ना? नाही, तुम्हाला माहित होतं की भैरवी मॅडमने जी चेन निवडली आहे ती मला परवडण्यासारखी नव्हती, म्हणून तुम्ही ही चेन निवडली. आणि त्यासाठी खरंच थँक्यू सर. ओ असं झालं का? नाही, मला तर काही आयडियाच नव्हती या बाबतीत. मला म्हणजे ती चेन जेन्युइनली आवडली म्हणून मग मी ती चूज केली. बाकी काही कल्पना नव्हती मला. या सर, तुम्हाला खोटं पण बोलता येत नाही ना? तुमच्या डोळ्यातनं लगेच दिसतं की तुम्ही नाही खोटं बोलू शकत. पण खरं सांगू, तुम्ही माझी इतकी साथ देताय ना, त्यासाठी खरंच थँक्यू. बास किती थँक्यू म्हणाल? हा, आणि कसं आहे ना, नवऱ्याने बायकोला समजून घ्यायचंच असतं. यासाठी थँक्स वगैरे बोलायची काहीच गरज नाही. आणि सही खरं सांगू का, मी सगळं ना तुमच्याकडनं शिकलोय. माझ्याकडून? काय शिकलं? हेच की आपण स्वतःपेक्षा जास्त समोरचा जास्त विचार करायचा, त्याच्या फिलिंग्सला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं. स्वतःचा खूप नंतर, पण आधी समोरच्याचाच फायदा करून घ्यायचा. हेच सगळं. सर, कायम अशी साथ द्या. आय लव्ह यू. व्हॉट? सिरियसली? काय चाललंय का आज माझा फारच लकी डे दिसतोय. नाही म्हणजे स्वतःहून चक्क तुम्ही आय लव्ह यू वगैरे म्हणालात मला. आय लव्ह यू टू सई. आय लव्ह यू टू. सर, मी आज खूप खुश आहे. मला माहिती आहे भैरवी मॅडमने मला जे चॅलेंज दिलंय ना, ते आता मी पूर्ण करू शकेन. आणि या सगळ्यात तुम्ही माझी साथ देत, त्यासाठी